विद्यार्थी मित्रांनो, आम्ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी अभ्यासासाठी, परीक्षेसाठी कोणते तरी व्हिडिओ असं होते माझं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही नेहमीच तुमच्यासाठी अभ्यासविषयक व्हिडिओ घेऊन येत असतो, परंतु आज आम्ही थोड्याशा वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. UGC नेट एक्झाम न्यू अपडेट, म्हणजेच UGC परीक्षेमध्ये जे काही नवीन अपडेट आलेले आहेत त्याबद्दलची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. UGC नेट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. जे विद्यार्थी UGC नेट एक्झामचा अभ्यास करत आहेत आणि ते परीक्षेला बसू इच्छित आहेत त्यांच्यासाठी काही अपडेट आलेले आहेत. सध्या UGC नेटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खुशखबर अशी आहे की नवीन नियमानुसार जो 4 वर्षांचा अंडर ग्रॅज्युएशन कोर्स सुरू झालेला आहे आणि जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएशन करत आहेत त्यांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी UGC नेट एक्झाम देण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण असणे म्हणजेच MA, MSc किंवा MCOM हे कोर्सेस पूर्ण असणे किंवा त्याच्या शेवटच्या वर्षाला असणे बंधनकारक होते. परंतु आता NTA कडून UGCचा अभ्यासक्रम प्रसिद्ध झालेला आहे. त्यानुसार UGC नेट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थी त्यांच्या परीक्षेसाठी UG किंवा अंडर ग्रॅज्युएटच्या शेवटच्या वर्षाला असतील तरी सुद्धा ते ही परीक्षा देऊ शकणार आहेत. आणि या नियमानुसार JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप व असिस्टंट प्रोफेसर या पात्रतेसाठी ही परीक्षा घेतली जात होती. परंतु UGCने दिलेल्या नवीन नियमानुसार या वर्षीपासून यामध्ये PhD ऍडमिशनचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. या वर्षीपासून म्हणजे साल 2024 पासून हा बदल झालेला आहे. UG करणारे विद्यार्थी सुद्धा आता UGC नेट एक्झाम देऊ शकणार आहेत. सध्याच्या नवीन नियमानुसार अंडर ग्रॅज्युएशन कोर्स आता 4 वर्षाचा झाला असून शेवटच्या म्हणजे 4थ्या वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा आता UGC नेट एक्झाम देण्यास पात्र आहेत. UGC कडून प्रसिद्ध झालेल्या नवीन नियमानुसार आता 3 कॅटेगरीसाठी UGC नेट एक्झाम घेण्यात येणार आहे. त्यामध्ये JRF म्हणजे ज्युनियर फेलोशिप, असिस्टंट प्रोफेसर आणि PhD या प्रवेशांचा समावेश झालेला आहे. UGC कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार किंवा झालेल्या नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना नेट एक्झाम UGच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी हे नेट एक्झाम देऊ शकणार आहेत. परंतु या विद्यार्थ्यांना 75% मार्क्स मिळवणे आवश्यक आहे. या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर हे विद्यार्थी JRF, PhD आणि असिस्टंट प्रोफेसर यासाठी पात्र असणार आहेत. UG कोर्स करणाऱ्या व शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना 75% मार्क्स मिळवणे आवश्यक आहे. तसेच UG नेट एक्झाम पास झाल्यानंतर JRF, असिस्टंट प्रोफेसर आणि PhD साठी ऍडमिशन मिळण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. या परीक्षेचं नोटिफिकेशन सुरू झालेलं असून 19 नोव्हेंबर 24 पासून ते 10 डिसेंबर 24 पर्यंत परीक्षा फॉर्म फिलअप करण्याची मुदत आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा आहे त्याचा आपला ऑनलाईन व्हिडिओ यापूर्वी आलेला आहे. तर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी त्या व्हिडिओची मदत घेऊ शकता. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 10 डिसेंबर आहे आणि ज्यांनी फी भरलेली नाही त्यांनी फी भरण्यासाठीची शेवटची मुदत 11 डिसेंबर आहे. त्यानंतर तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये काही बदल करायचे असतील, करेक्शन असतील तर 12 डिसेंबर आणि 13 डिसेंबर ही परीक्षेची बदल करण्याची तारीख आहे. यासाठी जनरल कॅटेगरीसाठी 1150 रुपये फी आहे. OBC साठी किंवा जनरल EWS साठी 600 रुपये आहे. SC, ST आणि PWD किंवा थर्ड जेंडर साठी 325 रुपये फी आहे. तसेच तुम्हाला या परीक्षेसाठीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम त्या विषयानुसार तुम्हाला देण्यात येत आहे. आणि परीक्षा पेपर 1 साठीचा मराठी व्याकरण उगम आणि संधी या विषयाचे आमचे यापूर्वीचे व्हिडिओ आलेले आहेत. तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलचं नोटिफिकेशन मिळत राहील. तसेच परीक्षेसाठी येणारे नवीन सराव प्रश्नपत्रिका आमच्याकडून विद्यार्थ्यांसाठी येणार आहेत. तरी तुम्ही आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा.